नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्हाला माहितीच आहे की 25 जानेवारी म्हणजे उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे. 2024 या वर्षाची पहिली पौर्णिमा आहे आणि त्यावरून गुरुपुषामृत योग पण आहे. गुरुवार गुरुपुषामृत योग आणि शाकंभरी पौर्णिमा एक अद्भुत योग आलेला आहे उद्या. तर माता शाकंभरी ही भाज्यांची देवी आहे. तर शाकंभरी माता म्हणजे साक्षात अन्नपूर्णा मातेचं एक स्वरूप आहे. जेव्हा जगात दुष्काळ पडला होता तेव्हा लोक अन्नासाठी तरसत होते. तेव्हा शाकंभरी मातेने अवतार घेतला आणि तिने आपल्या शरीरावर भाज्या उगवून सगळ्या प्राणीमात्रांचं पोषण केलं, अशी पुराणात कथा सांगितली गेलेली आहे. तर आपल्या रक्षणासाठी आई जगदंबे खूप वेगवेगळी रूपं घेऊन येते असं म्हणतात आणि ती आपली रक्षण करते. तर हा एक खूप अद्भुत योग आल्यामुळे आपण काही खास सेवा किंवा काही खास उपाय बघणार आहोत, ज्यांनी तुम्हाला आर्थिक बरकत मिळेल आणि घरातली शांतता आणि लक्ष्मी ही अखंड टिकून राहील. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर शाकंभरी नवरात्र सगळ्यांच्याचकडे असतं असं नाही, तरीसुद्धा हे आई मातेचं नवरात्र आहे. आपण ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्याला आई मातेची किंवा देवी अन्नपूर्णा मातेची आपण सेवा ही नक्कीच केली पाहिजे. जर तुमच्या घरी पैसा टिकत नसेल, आर्थिक अडचण किंवा अस्थिर लक्ष्मी असेल, तर आपण ह्या योगाचा लाभ करून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचा आहे. तर पहिलं म्हणजे आपण जे पौर्णिमेला किंवा दर गुरुवारी आपण जे रूटीन फॉलो करतो ते आपल्याला फॉलो करायचं आहे. ते म्हणजे उंबरा पुसून घ्यायचा आहे. घरात उंबरा पुसून घेऊन हळदीचं लेपन करून मेन दरवाजाला स्वस्तिक काढून गॅस स्टोव व्यवस्थित पुसून घेऊन किंवा शेगडी पुसून घेऊन तिची पूजा करून देवघर स्वच्छ करून त्याला पंचामृताने अभिषेक घालून देव लखलखित करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला देव पुसून घ्यायचे आहेत. त्यांना छान अष्टगंध हळद कुंकू लावायचं आहे. दर पौर्णिमेला आपण देवीच्या अक्षता किंवा देवीचे जे तांदूळ आहे ते आपण चेंज करतो, तर त्या आपण चेंज करायच्या आहे आणि जे जुने तांदूळ आहेत ते आपण दुसऱ्या डबीमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण छान पूजा करायची आहे. फुलं वाहायची आहेत. उदबत्ती, धूप आणि नैवेद्य आणि दीप हा दाखवून घ्यायचा आहे. पूजा सगळी व्यवस्थित यथासांग त्या दिवशी करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं नित्यसेवेला सुरुवात करायची आहे. नित्यसेवा ही अजिबात चुकवता कामा नये. नित्यसेवा करायची, 3 अध्याय वाचायचे, 11 माळी जप जो आपण करतो तो करायचा, विष्णू सहस्रनाम त्या दिवशी म्हणा आणि इथे आपण आता आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर पहिली म्हणजे श्रीयंत्रावर आपल्याला 16 खेपा श्री सूक्ताचं पठण करून कुंकुमार्जन करायचं आहे. आता इथं बघा, मी तुम्हाला दाखवते की कुंकुमार्जन हे जे आपलं अनामिका बोट आणि मधलं बोट आणि आपला जो अंगठा आहे तो हे एवढ्याच ह्यानी आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. तर 16 खेपा श्रीसूक्त म्हणायचं आहे तुम्हाला आणि कुंकुमार्जन करायचं आहे. श्रीसूक्त तुम्हाला म्हणायला जमत नसेल तर महालक्ष्मी अष्टकम 11 खेपा म्हणा आणि कुंकुमार्जन करा. तेही तुम्हाला जमत नसेल तर ओम ऐं ह्रीं क्रीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र 108 खेपा म्हणून तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. तर इथं तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, कमलात्मक मंत्र, त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेचा सुद्धा मंत्र दिला गेलेला आहे. आपल्या नित्यसेवे पुस्तकामध्ये आहे. 39 पेजवरती की असं काहीतरी आहे. हा बघा, मी तुम्हाला इथं दाखवला आहे. तो तुम्हाला उद्या 16 खेपा म्हणायचा आहे. तर हे तुम्ही सगळं म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. तर असं आपण ही कुंकुमार्जनची सेवा उद्या न चुकता करायची आहे. थोडी लोक गुरुपुषामृत योगावर थोडं सोनं विकत घेतात. 1 ग्राम घ्या, वळं घ्या, 5 ग्राम घ्या असं म्हणतात की ह्या योगावर आपण जी वस्तू घेतो ती आपल्याकडे कायम टिकून राहते आणि सोनं मोडावं लागत नाही किंवा चोरीला पण जात नाही.
तर तुम्ही म्हणाल की आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर आम्ही काय करायचं? जर श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्जन करा, नसेल तर माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती प्रत्येक बाईकडे असते त्यावर तुम्ही करा, आणि नसेल तर आपल्या देवीचा फोटो किंवा टाक असतो त्यावर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. बरं, मला खूप ताईंचा प्रश्न येतो की हे कुंकू काय करायचं? तर मी हे कुंकू एका डबीत भरून ठेवते आणि ते कुंकू तुम्ही परत कुंकुमार्जनला वापरू शकता. जर तुम्हाला वापरायचं नाही तर घरातली किंवा तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल तर तुम्ही ह्यातलं कुंकू घेऊन तुम्ही ते लावून बाहेर पडू शकता. असं म्हणतात की हे कुंकू अभिमंत्रित होऊन त्यात खूप शक्ती असते, म्हणून ह्या कुंकवाला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही या सगळ्या सेवा करा. तुम्ही सुद्धा गुरुवारी कुंकुमार्जन करा. या गुरुपुषामृत योगाचा लाभ घ्या आणि छान सेवा करून घ्या. श्री स्वामी समर्थ.